तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी कोडिंग शाळा या यूट्यूब चॅनलवर. तर आज आहे आपला सी प्रोग्रामिंग सिरीजचा डे नंबर 5 आणि आज आहे 5 सप्टेंबर, म्हणजे काय, शिक्षक दिवस. तर या दिनाच्या दिवशी जेवढे पण पुढे ज्यांना भविष्यात टीचर बनायचे किंवा जे आता एक टीचर आहे त्यांनी सर्वांनी एकच काम करायचं की आपल्या या शिकवण्यामुळे आपल्या स्टुडंटचा कसा फायदा होईल, त्यांना कसं चांगलं ज्ञान मिळेल या गोष्टीवर सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. आणि मेनली आपलं हेच उद्देश राहतो. प्रत्येक शिक्षकाने हा उद्देश ठेवला पाहिजे की स्टुडंटला कसं आपण त्याला ग्रो होण्यासाठी जी गरज आहे ते नॉलेज आपण कसं इफेक्टिव्ह वेने देऊ शकतो की ज्याने काय करेल स्टुडंटला समजेल. हा माझा स्वतःचा पण हाच उद्देश राहणार आहे इथून पुढं पण मी जेव्हा शिकेल तेव्हा. आणि बाकीच्या पण टीचर्सचा हाच उद्देश असतो. तर आतापर्यंत तुम्ही ज्या पण टीचरकडून शिकलेले असाल, पहिलीपासून किंवा तुम्ही ज्युनियर सिनियर के जीपासून ज्या पण टीचर शिकले असाल, तर सगळ्या शिक्षकांचा काही ना काही थोडा वाटा असतो तो आपल्याला डेव्हलप करण्यामध्ये. तर सगळ्या शिक्षकांना माझ्याकडून शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आता मेन जे आपलं काम काय आहे की आपल्याला आज शिकायचं आहे रिलेशनल ऑपरेटर्स आणि लॉजिकल ऑपरेटर्स बद्दल आपल्याला शिकायचं आहे. रिलेशनल ऑपरेटर काय असतं हे सर्व मी आज सांगून देणार आहे आणि लॉजिकल ऑपरेटर पण काय करणार आहे आज सगळं एक्सप्लेन करून देणार आहे. हे मी आधी का घेऊन राहिलो, कारण जेव्हा मी एल्स जे कंट्रोल फ्लो स्टेटमेंट जेव्हा स्टार्ट करेल त्यावेळेस आपण ह्या ऑपरेटरचा यूज करून खूप सारे प्रोग्राम शिकणार आहे. तर आपल्याला आधी काय माहिती पाहिजे की ऑपरेटर कोणते कोणते, त्याचं ऍक्च्युअल मिनिंग काय आहे ते माहीत पाहिजे. तर रिलेशनल ऑपरेटर शिकण्याच्या आधी तुम्हाला हा डिफरन्स कळायला पाहिजे की एक्सप्रेशन काय असतं आणि स्टेटमेंट काय असतं. या दोन गोष्टी तुमच्या खूप जास्त काय झाल्या पाहिजे, क्लिअर झाल्या पाहिजे. एक्सप्रेशन काय असतं आणि स्टेटमेंट काय असतं. तर इकडे बघा, एक्सप्रेशन आणि स्टेटमेंट याचा मला डिफरन्स मिळाला पाहिजे. मग एक्सप्रेशन काय आहे? एक्सप्रेशन एक असं राहतं की काय करतं, गिव्ह अ व्हॅल्यू ऑर रिझल्ट. म्हणजे की त्याच्यातून आपल्याला काय मिळणार आहे, काहीतरी रिझल्ट मिळणार आहे. ज्याच्यामध्ये तुम्ही व्हॅल्यू टाकल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे, काहीतरी रिझल्ट मिळणार आहे. त्याला काय म्हणतो आपण, एक्सप्रेशन असं म्हणतो. आणि स्टेटमेंट म्हणजे काय की जे प्रोग्राम मध्ये आपण एक एक लाईन लिहितो त्याला काय म्हटलं जातं, स्टेटमेंट. स्टेटमेंट मध्ये काय की ही लाईन आता काय करायची, एक्झिक्यूट करायची, किंवा ही स्टेटमेंट लिहिल्यानंतर काहीतरी काय होणार आहे, स्पेसिफिक ऍक्शन परफॉर्म होणार आहे. आणि याचा पर्पज काय आहे एक्सप्रेशनचा, कॅल्क्युलेट ऑर इव्हॅल्युएट. आता कॅल्क्युलेट आणि इव्हॅल्युएट, जसं की काल तुम्ही बघितलं असेल बघा, ॲव्हरेज काढताना आपण तिथे काय लिहिलं होतं, फॉर्म्युला लिहिला होता. तसंच टेम्परेचरला डिग्री सेल्सिअस टू फॅरेनहाइट मध्ये कन्वर्ट करत होतो तेव्हा काय केलं होतं, तेव्हा ते काय लिहिलं होतं, एक फॉर्म्युला लिहिलं होतं. ते काय होतं, एक एक्सप्रेशन होतं. आणि एक स्टेटमेंट म्हणजे काय, स्टेटमेंट म्हणजे की जे आपण काय करतो प्रोग्राम मध्ये लिहितो, एक एक लाईन जी लिहितो ती काय की त्याची काहीतरी ऍक्शन परफॉर्म होणार आहे, त्याला काय म्हणतो आपण, स्टेटमेंट म्हणतो. कंट्रोल्स द प्रोग्राम फ्लो. स्टेटमेंट काय करता, प्रोग्रामचा फ्लो कंट्रोल करण्याचं काम करता. आधी पुढे सांगाल मी तुम्हाला प्रोग्रामचा फ्लो कसा कंट्रोल केला जातो. एक्सप्रेशन काही अशा प्रकारचं राहतं, जसं एक्स प्लस वाय ए इंटू बी मायनस सी, किंवा डिग्री फॅरेनहाइटचं काय होतं, डिग्री सेल्सिअस इंटू 1.8 प्लस 32 असं होतं ना आपलं कालचा फॉर्म्युला. याला काय म्हणतो आपण की ज्याच्यातून आपल्याला काय मिळणार आहे, स्पेसिफिक रिझल्ट म्हणणार आहे. त्याला काय म्हणतो आपण, त्याला आपण म्हणतो एक्सप्रेशन. काय म्हणतो, एक्सप्रेशन आपण त्याला म्हणतो. काय म्हणतो, एक्सप्रेशन म्हणतो. आणि स्टेटमेंट काय असतं मग सर, म्हणजे स्टेटमेंट जसं की आपला हा प्रोग्रामचा स्टार्ट झाला, व्हॉइड मेन, व्हॉइड मेन. आता इथं जे मी व्हेरिएबल डिक्लेअर केलं जसं की इंट ए इज इक्वल टू 5, तर काय बनतं आपलं, याने ऍक्शन काय परफॉर्म होती की एक ब्लॉक बनल, त्या ब्लॉकचा ऍड्रेस काय राहील, समजा 100 ऍड्रेस आहे, त्या 100 ऍड्रेस जाऊन काय होईल, ही 5 व्हॅल्यू काय होईल, ही 5 व्हॅल्यू जाऊन असाइन होईल. काय होईल, 100 ऍड्रेस जाऊन 5 व्हॅल्यू काय होऊन जाईल, आपली असाइन होऊन जाईल. गेली असाइन होऊन यांनी काय झाली, एक ऍक्शन परफॉर्म झाली नाही की ऍक्शन काय की तुम्ही एक व्हेरिएबल बनवले, त्या व्हेरिएबलचा ऍड्रेस आहे 100 आणि या 100 वर तुम्ही इंटिजर टाईपचा डेटा स्टोअर करताय आणि कोणता, जसं की 5 जाऊन तिथे काय होतोय, जाऊन स्टोअर होतोय. आणि हे असाइन करण्याचं काम कोण करते, इज इक्वल टू ऑपरेटर. त्याला काय म्हटलं जातं, स्टेटमेंट. की म्हणजे की ज्या स्टेटमेंटच्या लिहिण्यामुळे काहीतरी ऍक्शन परफॉर्म होते. ऍक्शन कशी परफॉर्म होते, आता जर मला त्या ऍक्शनला बघायचं तर काय करेल मी, प्रिंटेफ. प्रिंटेफ काय करेल मी, पर्सेंट डी आणि इथे काय करेल, या ए ला प्रिंट करून टाकल. काय करेल, ए ला प्रिंट करून टाकल. आता मला सांगा ए मध्ये काय व्हॅल्यू आहे, 5. याला मी प्रिंट केलं, काय आलं माझ्याकडं, व्हॅल्यू. ज्याला ई स्टेटमेंट चालल्यानंतर हा प्रोग्राम जर मी F9 दाबून कंपाईल अँड रन केला तर काय येईल आउटपुट, माझं आउटपुट काय येईल, आउटपुट येईल आपलं 5 आउटपुट येईल. आलं ध्यानात, समजलं काय आहे एक्सप्रेशन आणि स्टेटमेंट मधला फरक, आलं ध्यानात. इथं मी अजून लिहिलेलं आहे तसं, इथं बघा की व्हेरिएबलचं डिक्लेरेशन, तर एक
आता हे डिक्लेरेशन आणि असाइनमेंट स्टेटमेंट म्हणजे की डिक्लेअर म्हणजे की जसं आपण वरती बघा जेव्हा युजर कोणी इनपुट घ्यायचं होतं ते काय करत होतो आपण व्हेरिएबलला फक्त डिक्लेअर करत होतो, त्याला काय म्हणतात व्हेरिएबल स्टेटमेंट म्हणतात, की तिथं फक्त व्हेरिएबलला डिक्लेअर केलं म्हणजे की इंट ए इज इंट ए, काय केलं इंट ए, ते की काय केलं मी फक्त डिक्लेअर केलंय ना, काय केलं मी डिक्लेअर केलंय म्हणजे काय बनणार आहे एक ब्लॉक बनणार आहे, एक ब्लॉक बनणार आहे त्याचं नाव काय आहे आणि त्याचा ऍड्रेस काय आहे 100 आहे, पण त्याच्यामध्ये काही डेटा आम्ही असाइन केलेला आहे का अजून नाही, पण आता मला काय करायचं डिक्लेअर झाल्यानंतर असाइन करायचं, तर असाइन करण्यासाठी काय ए इज इक्वल टू 10 याच्यात काय केली जाते म्हणजे ही जी व्हॅल्यू ती काय होईल ए व्हेरिएबलचा जो ऍड्रेस असेल काय 100 या 100 वर जाऊन काय कर ही जी व्हॅल्यू आहे 10 ती जाऊन स्टोअर कर, ती याला काय म्हणता याला म्हणता असाइनमेंट, काय केलं जातं असाइनमेंट. आता हे असाइनमेंट ऑपरेटर वगैरे तुम्हाला व्यवस्थित शिकवलेलं आहे मी. आता सर म्हणजे तुम्ही हे काय एक्सप्लेन करत होते स्टेटमेंट आणि एक्सप्रेशन, आता हे स्टेटमेंट आणि एक्सप्रेशन आतापर्यंत आपण जेवढे शिकत आलो त्याच्यामध्ये काय होते की काहीतरी स्टेटमेंट होतं किंवा काहीतरी एक्सप्रेशनचा यूज करून आपण त्याच्यातून व्हॅल्यू कॅल्क्युलेट करत होतो आणि त्याच्यामध्ये काय यूज केलं जायचं अरिथमॅटिक आणि असाइनमेंट ऑपरेटरचा यूज केला जायचा. पण आता काही असे ऑपरेटर आता कधी ते कंपॅरिझन करायचं असतं, दोन नंबर इक्वल आहे का नाही, कोणता नंबर मोठा आहे कोणता नंबर छोटा आहे, ही फील्ड्स मध्ये खूप सारे यूज होणार आहे आपलं. पण ते ग्रेटर आणि लेस याला काय म्हणता येते का, याला काय म्हणता येते का इक्वल टू याला म्हणतात रिलेशनल ऑपरेटर. रिलेशनल ऑपरेटर म्हणजे काय यूज टू कम्पेअर रिझल्टिंग इन बुलियन व्हॅल्यू 1 फॉर ट्रू और 0 फॉर फॉल्स. म्हणजे काय केलं जातं हे कशासाठी केलं जातं की या दोन व्हॅल्यूना कम्पेअर करतं आणि जर ते कम्पॅरिझन केल्यानंतर दोन्ही जर इक्वल असेल, समजा दोन नंबर इक्वल असेल, दोन नंबर इक्वल केल्यानंतर त्याचा रिझल्ट जर ती कंडिशन जर ट्रू झाली, कंडिशन जर ट्रू झाली तर रिझल्ट मध्ये काय येणार आहे माहिती का 1 येणार आहे. 1 म्हणजे काय ट्रू, 0 म्हणजे काय फॉल्स. 1 म्हणजे काय आपलं 1 म्हणजे ट्रू, 0 म्हणजे काय फॉल्स. आलं तर आपलं कसं येणार आहे रिझल्टिंग इन बुलियन व्हॅल्यू, बुलियनची व्हॅल्यू मध्ये आपल्याला रिझल्ट मिळणार आहे. आता आपण चेक करू एक एक कोणते कोणते ऑपरेटर आता हे सगळे आपण चेक करू म्हणजे तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट इथे क्लिअर झाल्या ना ऑपरेटरच्या. उद्या मी जे पण प्रोग्राम घेईल खूप सारे प्रोग्राम घ्यायचे आपल्याला इफ एल्स इफ यूज करून आलं ना, त्याला जास्त तुम्हाला काय होईल चांगलं जाईल. आता काय समजा पहिलं ऑपरेटर राहतं इक्वल टू काय समजा ए मध्ये आपली व्हॅल्यू काय ए मध्ये 10 आहे आणि बी मध्ये काय 20 आहे, बी मध्ये काय 20 आहे. तर इथं काय केलं जाईल माहिती का तुमची ए मधली असलेली व्हॅल्यू का बी मधल्या व्हॅल्यूशी इक्वल आहे. 10 इक्वल टू 20 आहे का नाही आहे, नाही आहे तर काय मिळेल आपल्याला रिझल्ट 0 रिझल्ट आपल्याला मिळेल. चेक करायचं, चेक करून बघू आपण काय करायचं चेक करून बघू की ते ऑपरेटर आपलं येत आहे का नाही. मी काय करतो आता आपलं कोड ब्लॉक्सला ओपन करून घेतो. कोड ब्लॉक्सला ओपन करायचं नंतर काय करायचं एक फाईल क्रिएट करायची. फाईल क्रिएट झाल्यानंतर काय करायचं फाईल क्रिएट झाल्यानंतर आपल्याला कंट्रोल एस. आता काय करायचं मला इथं मी काय करेल एक फाईल क्रिएट करेल आणि त्याचं नाव काय देईल रिलेशनल काही पण द्या रिलेशनल डॉट सी करून देतो मी. काही पण नाव देऊ शकता फाईलला, फक्त काय नंबरपासून स्टार्ट नाही झालं पाहिजे, एक मिनिंगफुल नेम द्यायचं फाईलला म्हणजे नंतर प्रोग्राम आपल्याला सापडला पण पाहिजे नाही का. आता सगळ्यात पहिलं मला सांगा इथून मी ना मेननी पण स्टार्ट करून दाखवतो तुम्हाला. काल जसं इंट मेननी सांगितलं तसं आता मेननी पण दाखवतो. मेनने जरी स्टार्ट केलं ना तरी काय हे व्हॅलिड आहे का नाही हे तुम्हाला आता हे पण चेक करू आपण. जसं की इंट ए इज इक्वल टू काय 10 केलं आणि इंट बी इज इक्वल टू काय केलं 20 केलं आणि आता मला रिझल्टमध्ये काय करायचं प्रिंट एफ हे चेक करायचे. काय चेक करायचं मला प्रिंट एफ प्रिंट. आता मला सांगा यांचा रिझल्ट कसा येणार आहे बुलियन व्हॅल्यू मध्ये येणार आहे. बुलियन व्हॅल्यू कशी राहणार आहे एक तर 0 किंवा 1 मध्ये असेल. 1 केव्हा जेव्हा आपली कंडिशन ट्रू झाली आणि 0 केव्हा कंडिशन फॉल्स झाली. तर मी इथं काय करतो जी व्हॅल्यू येणार आहे आपली कोणती 1 आणि 0 काय एक इंटिजर व्हॅल्यूज राहणार आहे ना 1 आणि 0. तर मी इथं काय केलं %d केलं %d नंतर इथं काय करतो इक्वल टू करून देतो वाटलं असतं कारण डबल कोट्स मध्ये जे पण लिहिलं ते काय आपलं आन्सर येऊन लागेल. इक्वल टू लिहायची गरज नाही डायरेक्टली 1 आणि 0 आपण करू. नंतर मला इथं काय कम्पेअर करायचे ए इक्वल टू बी आहे का नाही हे चेक करायचं मला. काय ए इक्वल टू बी आहे का नाही ते चेक करायचं झालं. मी काय करतो आता F9 करतो तुम्ही बघा तरी आपला प्रोग्राम काय चाललाय प्रोग्राम एक्झिक्यूट झालाय. काय मेन फंक्शन लिहिलं तरी पण काय आपला प्रोग्राम एक्झिक्यूट झालेला आहे का कारण आपण लिहू शकतो वाईड मेन पण लिहू शकतो मेन फंक्शन लिहू शकतो पण मेन हा वर्ड सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. हा काय एंट्री गेट आहे मेन फंक्शन मधला मेन काय वाईड मेन काय आहे की प्रोग्रामिंग म्हणजे जे कंपायलर आहे सगळ्यात आधी एक्झिक्युशन स्टार्ट कुठून करतं सगळ्यात आधी काय करतं सगळ्यात आधी काय बघतं की मेन फंक्शन कुठं लिहिलेलं आहे. हे बघा प्रोग्रामिंग मध्ये काय असतं की मेन फंक्शन म्हणजे की सगळ्यात आधी काय बघतो की मेन फंक्शन म्हणजे एंट्री पॉईंट कुठे आहे मग फंक्शन येतं त्याच्या पुढे काय राहणार आहे एक ओपन ब्रॅकेट आणि क्लोज ब्रॅकेट राहणार. क्लोज ब्रॅकेट मग मी जे पण स्टेटमेंट या मेन फंक्शन मध्ये लिहितो ते काय करतं स्टार्टिंगला एक्झिक्युशन करायला स्टार्ट होतं.
आला ध्यानात. आता रिझल्ट बघायचा आपल्याला. मला सांगा याचा रिझल्ट काय येईल. 10 = 20 आहे का. नाही, ऑब्व्हियसली आपला रिझल्ट काय येणार आहे, फॉल्स आपला रिझल्ट येणार आहे. इथे काय करेल मी, जेव्हा F9 करून कंपाईल करेल तर मला काय भेटलं, 0. 0 म्हणजे काय आपला रिझल्ट, आपली कंडिशन काय आहे, फॉल्स आहे. पण तुम्ही माझ्या सर चेंज करून बघायचं, मला चेंज करायचं तर मी काय करतो आता इथे 10 करून बघतो. 10 केल्यानंतर काय रिझल्ट येतो हे तुम्हाला दाखवायचं. तर 10 = 10 ही कंडिशन ट्रू आहे. तर ट्रू आहे तर आपण काय करू, त्याला चेक करू. चेक केलं आहे का बा, 10 = 10 आहे, ही कंडिशन काय झाली आपली, ट्रू झाली. कंडिशन ट्रू झाली म्हणजे आउटपुटमध्ये काय दिसणार तुम्हाला, 1. तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हे माहीतच नाही राहत, 1 आणि 0 मध्ये आन्सर येतं बा. त्याच्यामुळे काय होऊन जातं माहिती का, जे ऍक्च्युअल जे प्रोग्राम जेव्हा त्यांना येतं ना, MCQ बेस, मी तुम्हाला सांगाल की आपला गोंधळ कुठं होतं. MCQ बेस प्रोग्राम जेव्हा टाकलं ना, तर ऍक्च्युअल जेव्हा मिनिंग कळलं ना तुम्हाला सगळ्या ऑपरेटरचा, तेव्हाच तुम्ही काय करू शकता, व्यवस्थितपणे कोणत्या पण प्रोग्रामला बघून अंडरस्टँड करू शकता आणि त्याचा आन्सर व्यवस्थित फाइंड करू शकता. समजलं ऑपरेटर कसं काम करणार, रिलेशनल ऑपरेटर. पण हे एक ऑपरेटर आहे का, नाही, खूप सारे ऑपरेटर आहे. आणि या सगळ्या ऑपरेटरचा आपल्याला काय करायचं, स्टडी करायचा एक एक करून. काय करायचंय, सगळ्या ऑपरेटरचा एक एक करून आपल्याला स्टडी करायचं. स्टडी करायचं मग काय करावं लागेल आपल्याला, सगळ्यात पहिलं हे कम्पेअर करावं लागेल. काय, नॉट इक्वल टू. नॉट इक्वल टू म्हणजे काय होणार आहे आता, नॉट इक्वल टू म्हणजे काय होणार आहे, इकडे बघा. नॉट इक्वल टू, नॉट इक्वल टू म्हणजे की आता नॉट इक्वल टू म्हणजे ए मध्ये काय आपली 10 आहे, बी मध्ये काय 20. मला सांगा 10 नॉट इक्वल टू 20 आहे ना, हो आहे. आहे तर मग ही कंडिशन काय झाली, ट्रू झाली. कंडिशन ट्रू झाली म्हणजे आपला रिझल्ट काय येणार आहे, आउटपुटमध्ये आपला काय येणार आहे, 1 रिझल्ट येणार आहे. चेक करायचे तुम्हाला, चेक करायचे. तर चला काय करू मी, प्रिंट एफ काय करतो मी. आता आपल्याला रिझल्ट जो आणायचा तो काय कशात राहणार आहे आपला, 0 आणि 1च्या फॉर्ममध्ये राहणार आहे. तर एकच नंबर आहे म्हणून मी काय केलं, %d इथं केलं. आणि मला चेक काय करायचे, ए मधली व्हॅल्यू ही काय, नॉट इक्वल टू बी आहे का ते चेक करायचे. आता मला सांगा इथे रिझल्ट काय येईल, रिझल्ट काय येईल आपला, F9 करून मी कंपाईल करतो. काय आलं, 1 म्हणजे तो पहिला याचा रिझल्ट, 1. आणि नंतर काय आला, 0. काय थोडं तुम्हाला इथं ना काय होतं, कन्फ्युजन होऊ शकतं. तर मी काय करतो, ह्या लाईनला कमेंट करून देतो. काय करतो इथं, कमेंट करतो. कमेंट केलं म्हणजे काय, ते ती लाईन एक्झिक्यूट होणार आहे का, नाही होणार. मी तर काय करतो, F9 दाबून तुम्हाला दाखवतो. काय आला आन्सर, आपला आउटपुट काय आला, 0 आला. का 0 आला मला सांगा बरं तुम्ही. कारण आपल्या ए मध्ये काय व्हॅल्यू आहे, 10, बी मध्ये काय 10. सांगा 10 नॉट इक्वल टू 10 आहे का, नाही. हे दोघं तर इक्वल आहे, मग ही कंडिशन काय झाली, फॉल्स झाली. फॉल्स झाली म्हणजे काय झालं, आपला आउटपुटमध्ये रिझल्ट काय येणार आहे, 0 आपला येणार आहे. तर समजलं. आता तुम्ही म्हणशाल सर दुसरा नंबर घेऊन बघा म्हणजे आम्हाला अजून क्लिअर होऊन जाईल. तर मी काय केलं, बी मध्ये 200 टाकलं. 200 टाकलं तर काय केलं मी, तर बघा काय आलं, 10 नॉट इक्वल टू 200. ही कंडिशन काय झाली, ट्रू झाली. ट्रू झाली तर आपल्याला आउटपुटमध्ये काय मिळालं, 1 आपल्याला मिळालं. समजलं. त्याच्यानंतर आता पुढचं जे ऑपरेटर आहे कोणतं आहे, ग्रेटर दॅन. आता हे ऑपरेटर मी का सांगतोय, कारण की मी जवळजवळ इफ आणि एल्सच्या बेसिसवर नाही काय 10-15 वेगवेगळे प्रोग्राम घेईल आणि असे प्रोग्राम की जे तुम्हाला इम्पॉर्टंट आहे ना, आपण ट्राय करू. GFG वगैरे या प्लॅटफॉर्मवरचे जे ॲक्च्युअलमध्ये विचारले गेलेले, काही इंटरव्ह्यूमध्ये पण विचारले गेले, ते क्वेश्चन आपण आतापासूनच घ्यायला सुरुवात करू. थोडी टफ वालेली फ्युअर वगैरे हे सर्व क्वेश्चन आपण घेऊ सगळे. त्याच्यामध्ये या गोष्टी मला बेसिक डाऊट तुम्हाला अजिबात ठेवायचं नाही, तर बेसिक सर्व आधी कव्हर करून घे. आता ग्रेटर दॅन काय करतो, ए ग्रेटर दॅन बी आहे का नाही ते चेक करेल. आता ए मध्ये काय व्हॅल्यू आहे, 10, बी मध्ये काय आपली 20. मला सांगा 10 ग्रेटर दॅन 20, नो, दिस इज काय फॉल्स आहे. हे काय आहे, फॉल्स आहे. फॉल्स आहे तर आउटपुटमध्ये काय मिळेल मला, 0 मिळेल. तुम्ही म्हणशाल सर हे असं नाही समजणार मला, तुम्ही करून दाखवा. करून दाखवतो ना. मग काय करायचं आता मला, या लाईनला मी परत काय करतो, कमेंट करतो. कमेंट करून दिली. आता मला काय चेक करायचं आहे, प्रिंट एफ काय करायचं मला, %d नंतर इथं काय चेक करायचं मला, ए ग्रेटर दॅन काय बी आहे का नाही ते चेक करायचं मला. ए ग्रेटर दॅन बी, मग ए मध्ये काय व्हॅल्यू आहे 10 ग्रेटर दॅन 200 आहे का, 10 ग्रेटर दॅन 200 तर नाही आहे. मग ही कंडिशन काय झाली आपली, फॉल्स झाली म्हणजे काय, आउटपुटमध्ये काय दिसणार आहे मला, 0. तर चेक करू ना आपण 0 दिसतोय का नाही. आला 0. आता पण आहे ना, मग नाही सर ग्रेटर आहे का नाही ते चेक करायचं. तर मला सांगा आता इथं मी काय केलं, इथे ना मी काय करतो माहिती का, इथं ना 1000 करून देतो. आता सांगा 1000 इज ग्रेटर दॅन 200 आहे ना, 1000 ग्रेटर दॅन 200 आहे. तर आउटपुट काय होईल आपलं, आउटपुट काय होईल,
इथं ट्रू म्हणजे कंडिशन ट्रू म्हणजे आउटपुट काय येणार आहे आपलं 1. तर काय करतो F9 दाबून तुम्हाला मी दाखवतो. तर बघा आपलं आउटपुट काय 1 आपलं आलेलं आहे ना. हे रिलेशनल ऑपरेटर आहे. हे असे खूप सारे आता कोणते एक सगळे आपण डिस्कस करणार आहे. म्हणजे इथं पूर्ण गोष्टी आपण प्रॉपर वेने घेऊ. भले आपलं लेक्चर थोडं मोठं होईल पण आपण सगळ्या गोष्टी काय घेऊ प्रॉपर वेनीच घेऊ. नंतर आता काय पुढची गोष्ट काय आपली लेस दॅन जसं ग्रेटर दॅन होतं ना तसं सेम काय आपलं लेस दॅन आहे. लेस दॅन काय आहे आता लेस दॅन काय चेक कर. लेस दॅन म्हणजे की ए लेस दॅन बी आहे का. ए काय आपला 10 लेस दॅन 20 हा छोटा आहे का सॉरी 10 हा छोटा आहे का 20 पेक्षा आहे तर मग आउटपुटमध्ये काय मिळेल आपल्याला ट्रू. आउटपुट म्हणजे ट्रू म्हणजे काय राहणार आहे आपलं 1 आपल्याला आउटपुटमध्ये मिळेल. कंडिशन ट्रू झाली म्हणजे आउटपुटमध्ये काय मिळणार आहे आपल्याला 1 आउटपुटमध्ये मिळणार आहे. चेक करायचं काय करतो आता मी प्रिंट एफ इथं काय करतो मी 100 करतो म्हणजे आपली जे पाहिजे ते आउटपुट आपल्याला मिळेल. प्रिंट एफ काय करतो मी पर्सेंट डी आणि इथं मी काय करत चेक करल ए ग्रेटर दॅन बी आहे का. हां इथं कोमा ए लेस दॅन बी आहे का. हां हे चेक करायचं मला ए लेस दॅन बी आहे का नाही मला चेक करायचं हो आहे. ए लेस दॅन बी म्हणजे काय ही कंडिशन काय झाली आपली ट्रू झाली. कंडिशन काय झाली आता आपली ट्रू झाली. कंडिशन ट्रू झाली म्हणजे आउटपुटमध्ये काय मिळणार आहे मला आउटपुटमध्ये काय मिळणार आहे आउटपुटमध्ये मिळेल आपल्याला 1. समजलं. तर आपलं लेस दॅन वाला पण झालं. लेस दॅन म्हणजे काय की तुमचा 10 हा छोटा आहे का म्हणजे ए मधली जी व्हॅल्यू ए मध्ये काय व्हॅल्यू आहे 100 लेस दॅन 200 आहे का आहे. पण सर म्हणशाल तुम्ही अजून थोडं चेंज करून दाखवा. तर इथं काय करतो परत 1000 करतो मी 1000 करून परत F9 दाबून दाखवतो. तर इकडे बघा काय झालं आपली कंडिशन फॉल्स झाली म्हणजे आउटपुटमध्ये काय मिळणार आहे आपल्याला 0 आपल्याला मिळणार आहे. मला माहिती या सगळ्या गोष्टी खूप बेसिक आहे पण काही वेळेस असं होऊन जातं की आपल्याला बेसिक गोष्टी पण आठवत नाही. तर एकदा रिव्हिजनमध्ये असले तर काय होऊन जातं थोडा टाइम लागेल पण आपण सगळ्या गोष्टी प्रॉपर घेऊ. आता मला सांग हे काय आता ग्रेटर दॅन इक्वल टू. आता ग्रेटर दॅन इक्वल टू मग काय कर चेक करत होतो फक्त ए ग्रेटर आहे का नाही बी पेक्षा ते चेक करतो. ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू म्हणजे काय ए ग्रेटर दॅन इक्वल टू बी आहे का नाही. ए मध्ये काय व्हॅल्यू आहे 10 ग्रेटर दॅन इक्वल टू 20 आहे का नाही आहे म्हणजे कंडिशन काय झाली फॉल्स म्हणजे रिझल्ट काय मिळणार आहे 0. चेक करायचंय चला चेक करून बघू. इथं काय होईल माहिती का 10 ग्रेटर दॅन इक्वल टू 20 म्हणजे काय पाहिजे हे ग्रेटर त्याच्यापेक्षा ग्रेटर पाहिजे आणि काय पाहिजे इक्वल. आता हे थोडंसं कन्फ्युजन आहे आपण काय करू आता याच्यामध्ये काय करू मी दोन्ही व्हॅल्यू काय करतो 1000च करून देतो. तर आता मला सांगा हे दोन्ही व्हॅल्यू काय ए ग्रेटर दॅन इक्वल टू आहे कारण आपण चेक करू प्रिंट एफ काय पर्सेंट डी नंतर आता मला चेक काय करायचे चेक मला हे करायचे ए ग्रेटर दॅन इक्वल टू बी आहे का नाही ए ग्रेटर दॅन इक्वल टू बी आहे का नाही. तर मी काय करतो F9 प्रेस करतो. F9 प्रेस केलं काय आला आन्सर 1 आला का 1 का आला मला सांगा बरं. त्याच्या आधी 0 1 आला तर याला करतो कमेंट करतो 1 का आला सांगा मला. कारण ए काय ए इक्वल टू बी तर आहे ना भले काय ग्रेटर नाही पण इक्वल टू बी तर आहे ना म्हणजे काय 1000 इक्वल टू काय 1000 आहे काय 1000 आपला इक्वल तर आहे ना नाही काय तर 1000 इक्वल टू 1000 आहे. तर आपलं काय झालं कंडिशन ट्रू झाली म्हणजे काय झालं आउटपुटमध्ये काय मिळालं आपल्याला आउटपुटमध्ये आपल्याला 1 मिळालं. पण नाही आता मी काय करतो याच्यात त्यांना मोठीच व्हॅल्यू ठेवतो 10,000 ठेवलं तर मी काय करतो F9 प्रेस करतो तरी पण तेव्हा काय झालं इक्वल नाही पण काय 10,000 ए मध्ये जी व्हॅल्यू ती काय ग्रेटर आहे ना कशापेक्षा बी पेक्षा. तर मग रिझल्ट काय आला आपला 1 आपला आला. पण आता मी सर म्हणशाल तुम्ही इथे काय करा 2 करा आणि त्याने 20,000 करा. आता चेक करा 20,000 तर ऑब्विसली काय येणार आहे फॉल्स आहे कारण ए मध्ये काय 10,000 आहे बी मध्ये काय 20,000 आहे. तर 10,000 काय झालं छोटे झाले 20,000 पेक्षा तर कंडिशन काय झाली फॉल्स झाली. तर इथं काय आहे आपलं काय राहणार इथं काय होणार आहे आपलं काय होणार आहे इथं काय करायचं आपल्याला सगळ्यात पहिले इथं 2 मिनिट
इथं काय होणार आहे आता मला सांगा. आपली ग्रेटर दॅन इक्वल टू मध्ये खूप लोकांना कन्फ्युजन होतं का, जे बेसिक आपल्याला काय करायचं आहे. आता सगळ्यात पहिलं बघा, ए मध्ये काय व्हॅल्यू आहे. ए मध्ये आहे तुमची 10,000. आता बी मध्ये काय व्हॅल्यू आहे 20,000. ए ग्रेटर बी आहे का, नाही आहे. ए इक्वल टू बी आहे का, नाही आहे. म्हणून एक कंडिशन म्हणजे आन्सर काय आलं 0. जर इथं 10,000 आहे तर मला सांगा 10,000 ग्रेटर दॅन 10,000 आहे का, नाही. ग्रेटर नाही पण इक्वल आहे ना. 10,000 इक्वल 10,000 आहे ना. म्हणून इथं आउटपुटमध्ये काय आलं माझं, मग आउटपुटमध्ये काय आलं होतं 1 आपलं आलं होतं. समजलं काय करायचं, समजलं. आता तसंच काय राहतं माहिती का, लेस दॅन इक्वल टू असतं. काय असतं आपलं लेस दॅन इक्वल टू. ते आता एक एक करून आपण चेक करू काय लेस दॅन इक्वल टू. तर लेस दॅन इक्वल टू म्हणजे काय, की तुमची व्हॅल्यू काय लेस पाहिजे कशापेक्षा, बी पेक्षा व्हॅल्यू लेस पाहिजे ए वाली. म्हणजे बी मध्ये काय आता 20 लेस आहे ना. मग कंडिशन काय झाली, ट्रू झाली म्हणजे आउटपुटमध्ये काय मिळणार आहे 1. आणि जर कंडिशन फॉल्स झाली असते तर आउटपुटमध्ये काय मिळालं असतं 0. काय मिळालं असतं 0 आपल्याला मिळालं असतं. तर काय करू आता आपण एक एक चेक करू आणि त्याला सॉल्व करू. तर काय इथं चेक करतो मी सेम. आता काय करतो, याला फक्त इथून कॉपी करतो मी आणि इथं काय करून देतो कमेंट याला करून देतो कमेंट. इथं काय केलं, ए लेस दॅन इक्वल टू काय बघायचं आपल्याला, लेस दॅन इक्वल टू. तर काय लेस दॅन आणि त्याच्यानंतर काय इक्वल टू, लेस दॅन आणि त्याच्यानंतर काय इक्वल टू. तर लेस दॅन इक्वल टू बघू. आता मला सांगा 10 लेस दॅन म्हणजे 10,000 ते 20,000 पेक्षा लेस आहे. मग एक कंडिशन ट्रू झाली म्हणजे ऑब्व्हियसली काय आपलं इक्वल तर नाही पण काय लेस तर आहे. लेस आहे तर मग आउटपुटमध्ये काय मिळालं आपल्याला 1 आपल्याला मिळून गेलं. समजलं. इझी ना, इझी. याच्यात काही कॉम्प्लेक्सिटी नाही आहे जास्त. आपल्याला आता पुढचा पार्ट बघायचा आहे. पुढचा पार्ट काय आहे, ही सर्व एक्झाम्पल मी इथे घेतलेले आहे व्यवस्थित. परत एकदा तुम्हाला मी सांगून देतो म्हणजे कसं आपलं काम पुढचं व्यवस्थित आहे. आता मला सांगा इक्वल टू म्हणजे काय, ही काय चेक करतं लेफ्ट आणि राईट साईडची जी व्हॅल्यू आहे ती इक्वल आहे का नाही. तर मला सांगा 5 इक्वल टू 5 आहे ना. हा, ही कंडिशन काय झाली ट्रू झाली म्हणून आउटपुटमध्ये काय मिळालं मला 1. 5 नॉट इक्वल टू 10 आहे का, हां 5 तर इक्वल नाही पण आपल्याला नॉट इक्वल टू चेक करायचं. नॉट इक्वल टू चेक करायचं म्हणजे काय आपली कंडिशन ही काय, कंडिशन ही ट्रू झाली म्हणजे आउटपुटमध्ये काय मिळणार आहे आपल्याला 1 आपल्याला मिळालं. 15 ग्रेटर दॅन 10, हो 15 तर मोठा आहे 10 पेक्षा, तर आपलं काय येईल 1 आपला आउटपुटमध्ये येईल. 7 लेस दॅन 12, 7 लेस दॅन 12, 7 छोटा आहे 12 पेक्षा, तर आउटपुट ही कंडिशन काय झाली ट्रू म्हणजे आउटपुटमध्ये काय मिळेल 1. 75 ग्रेटर दॅन इक्वल टू 50, 75 मोठा आहे 50 पेक्षा, हां ही कंडिशन ट्रू आहे आउटपुटमध्ये काय मिळालं 1 आपल्याला मिळालं. 16 लेस दॅन इक्वल टू 18, हां इक्वल टू तर नाही आहे पण 16 लेस आहे तर आउटपुटमध्ये काय मिळालं आपल्याला 1 आपल्याला मिळालं. समजलं. या बेसिक गोष्टी आहे, या जेवढ्या स्ट्रॉंग असेल तेवढे तुमचे MCQ जे मी रीलमध्ये घेणार आहे ना तिथं तुम्ही लवकर आन्सर देऊ शकता. नाही तर काय होतं आपल्याला येत राहतं सर्व गोष्टी पण ऐन वेळेस आठवत नाही ना. आठवत का नाही, कारण आपण प्रॉपर वेने ते बघितलं नाही राहत, परत एकदा रिव्हिजन नाही केलेलं राहत. समजलं. आता मेन जो आपला पार्ट आहे, मेन आता काय मेन आपल्याला पुढे जायचं. आता कोणते ऑपरेटरचा प्रेसिडन्स माहीत पाहिजे. काय ऑपरेटरचा प्रेसिडन्स, याच्या आधी मी तुम्हाला प्रेसिडन्स शिकवलेलं आहे. जेवढे ऑपरेटर आपण आतापर्यंत शिकतोय ना त्याला प्रायोरिटी कशी द्यायची ते कोण सांगतं, आपलं प्रेसिडन्स ऑर्डर सांगतं. बॉर्डमॉस रूल बघितला होता ना आपण. बॉर्डमॉस रूल मध्ये काय बघितलं होतं आपण की बॉर्डमॉस याच्यामध्ये काय असतं की सगळ्यात पहिलं ब्रॅकेटला असतं, नंतर डिव्हिजन, नंतर मल्टिप्लिकेशन, नंतर ॲडिशन, नंतर काय असतं सबट्रॅक्शन. अशी प्रायोरिटी ठरलेली कशामध्ये, जे आपले अरिथमॅटिक ऑपरेटर असतात त्याच्यामध्ये. पण आहे ना हे वेगवेगळे ऑपरेटर आपण स्टडी करतोय ना, वेगवेगळे ऑपरेटर जे स्टडी करतोय ना त्यांची पण काहीतरी प्रेसिडेन्स आहे. म्हणजे की मल्टिपल गोष्टी एकाच सोबत आल्या तर तिथं काय चेक करायचं हे आपल्याला मेन बघायचं आहे. तर आपली प्रेसिडेन्स अँड असोसिएटी ऑफ रिलेशनल ऑपरेटर्स आहे. तर ऑल रिलेशनल ऑपरेटर्स हॅव द सेम प्रेसिडेन्स. म्हणजे जेवढे पण रिलेशनल ऑपरेटर्स आहे ना कोणते बघा फक्त लेस दॅन इक्वल टू ग्रेटर दॅन इक्वल टू, काय लेस दॅन इक्वल टू ग्रेटर दॅन इक्वल टू, या सगळ्यांची प्रायोरिटी कशापेक्षा, युनरी ऑपरेटरपेक्षा, अरिथमॅटिक ऑपरेटरचे मॉड्युलस आणि मल्टिप्लिकेशन डिव्हिजन पेक्षा आणि ॲडिशन सबट्रॅक्शन पेक्षा कमी आहे. कोणाची प्रायोरिटी जे रिलेशनल ऑपरेटर, त्याच्यामध्ये पण कोण
लेस दॅन किंवा लेस दॅन इक्वल टू, ग्रेटर दॅन किंवा ग्रेटर दॅन इक्वल टू, यांची काय कमी आहे, काय कमी आहे केव्हा. आणि लेफ्ट टू राईट जाताना तुम्हाला माहिती, जर सेम प्रायोरिटीचे आले तर त्यांना काय झालं जातं, सेम प्रायोरिटीचं आलं तर काय झालं जातं त्यांना, सेम प्रायोरिटीचे आले तर काय केलं जातं, सगळ्यात पहिले जसं लेफ्ट टू राईट जसे जसे येत आहे ना, मग त्यांना काय करायचं, एक्झिक्यूट करत चालायचं. आता आणि एक आहे ना, दोन अजून एक आपले ऑपरेटर आहे कोणते, नॉट इक्वल टू आणि इक्वल टू यांची प्रायोरिटी काय कमी आहे कोणापेक्षा, ग्रेटर दॅन आणि लेस दॅन इक्वल टू पेक्षा. आणि हा एक 5 आहे, 5 नंबरला काय आपले इक्वल टू. म्हणजे आतापर्यंत जेवढे ऑपरेटर आपण शिकलोय ना त्यांची प्रेसिडेंस ऑर्डर इथे आहे. युनरी ऑपरेटर तसं शिकवलं नाही मी, प्लस प्लस ए मायनस मायनस शिकवलं नाही तुम्हाला व्यवस्थित. नंतर हे 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 या सर्व गोष्टी आल्या ध्यानात. आता मला काय करायचं माहिती का, एक चेक करायचं मला रिलेशनल ऑपरेटरच्या मदतीने. तर मला सांगा, ए मध्ये ना एक व्हॅल्यू घेतो 10, बी मध्ये काय 20, दोन व्हॅल्यू घेतल्या मी, दोन व्हॅल्यू घेतल्या काय, ए मध्ये 10, बी मध्ये काय केलं 20. आणि आता मी ते काय करतो, एक एक्सप्रेशन लिहितो आणि त्या एक्सप्रेशनचा जो रिझल्ट आहे तो कोण स्टोअर करणार आहे, सी स्टोअर करणार आहे. काय करणार, एक्सप्रेशनचा जो पण रिझल्ट आहे त्याला कोण स्टोअर करत, सी आपला स्टोअर करत. तर मी आता काय करतो, ए ग्रेटर दॅन बी, त्याच्यानंतर काय करतो इक्वल टू बी लेस दॅन ए, त्याच्यानंतर काय करतो मी, त्याच्यानंतर नॉट इक्वल टू काय करतो मी, नॉट इक्वल टू काय करतो, इथं एक अजून इथं काय करतो, प्लस करून देतो मी, प्लस करायचं का, ठीक आहे जाऊ चला, स्टार मल्टिप्लिकेशन करतो. मल्टिप्लिकेशन काय इथं चेक करतो, ए नॉट इक्वल टू बी आहे का नाही, इथं ए बघा, ए नॉट इक्वल टू बी आहे का नाही. आता सांगा ए ग्रेटर दॅन बी आहे का, नाही तर इथं काय येऊन लागेल 0. इक्वल टू बी लेस दॅन 0, बी छोटा आहे का ए पेक्षा, मी या दोघांचं मिनिंग सेम झालं ना, मी दोघांचं मिनिंग सेम झालं म्हणजे काय झालं, नाही ए ग्रेटर नाही बी पेक्षा आणि बी लेस दॅन ए आहे का, दोघांचं मिनिंग काय झालं, सेमच झालं. मग 0 इंटू इकडे जाण्याची गरज आहे का आता मला, कारण की काही आलं तरी समजा ए नॉट इक्वल टू बी आहे तरी हा 1 आला, हा काय आला 0 इक्वल टू 0, हा 0 इक्वल टू 0 म्हणजे ही कंडिशन काय झाली, ट्रू झाली. आणि 1 इंटू 1 केलं काय येईल, आपला आन्सर काय येणार आहे, 1च येणार आहे ना. तर आउटपुटमध्ये रिझल्टमध्ये काय मिळालं आपल्याला, 1 मिळालं. पण सर तुम्ही म्हणशाल ही प्रायोरिटी कशी डिसाईड केली, तर प्रायोरिटी इकडे बघा, सगळ्यात पहिले काय झालं, हे चेक झालं, काय झालं, हे चेक झालं. नंतर मी काय केलं, हे चेक केलं, मग या दोघांना मी कम्पेअर केलं, काय केलं, या दोघांना कम्पेअर केलं. आणि नंतर आता मला सांगा, सगळ्यात पहिले काय होणार आहे, मल्टिप्लिकेशन होणार, काय होणार आहे, हे दोन्ही चेक करून मल्टिप्लिकेशन होणार आहे. पण हे ब्रॅकेटमध्ये ना, तर ब्रॅकेटची प्रायोरिटी जास्त आहे कशापेक्षा, मल्टिप्लिकेशन आणि त्याच्यापेक्षा. तर ब्रॅकेटमधले आधी चेक झाले, मल्टिप्लिकेशन झालं, ही कंडिशन चेक झाली, मग मल्टिप्लिकेशन करून मला काय रिझल्ट मिळाला, 1 आपल्याला रिझल्ट मिळाला. तर अशा क्वेश्चनमध्ये काय मिळतं, अशा क्वेश्चनमध्ये आपल्याला काय माहिती पाहिजे, प्रेसिडेंट ऑर्डर. तर प्रेसिडेंस ऑर्डर कशाची आहे, लेफ्ट टू राईट जाताना ऑलमोस्ट या सगळ्या ऑपरेटरची काय सेम आहे, याची काय कमी आहे त्यांच्यापेक्षा, म्हणून ते आपण लास्टला चेक केलं. आणि कम्पेअर पण करताना आपण बघा लास्टला कम्पेअर केलं होतं. आणि असाइनमेंट समजलं का बरं यूज करतो आपण प्रेसिडेंस ऑर्डर, समजलं. तर आपण काय करू, एक प्रोग्राम करून बघू प्रेसिडेंस ऑर्डरच्या बेसिसवर, म्हणजे अजून जास्त कन्सेप्ट काय होतील तुमच्या क्लिअर होऊन जातील. तर काय करतो मी आता, आपलं जे आहे इथं जातो आणि इथं काय करतो, आता एक एक्सप्रेशन बनवतो. तो एक्सप्रेशनचा रिझल्ट सी मध्ये जाऊन स्टोअर होणार आहे. आणि इथं मी हेच कम्पेअर करणार आहे, ए ग्रेटर दॅन बी, जे आपलं स्टेटमेंट होतं तेच थोडंसं चेंजेस करतो मी त्याच्यामध्ये फक्त. आणि मला याच्यात काय बघायचं आहे, याच्यात काय बघायचं आहे मला, तुमचं ए ग्रेटर दॅन बी आणि ए लेस दॅन बी असं स्टेटमेंट आहे, एक्सप्रेशन म्हणता येईल त्याला, एक्सप्रेशन आहे. स्टेटमेंट आपली ॲक्शन जी परफॉर्म करतो ती असते, याला काय म्हणताय, एक्सप्रेशन आहे. आणि याच्यासोबतच मी काय चेक करणार आहे, याला मल्टिप्लाय काय करणार आहे मी, मल्टिप्लाय जो रिझल्ट आपला ए नॉट इक्वल टू बी मध्ये येणार आहे त्याच्याशी काय करणार आहे, कम्पेअर करणार. आणि सीला काय कराल मी, प्रिंट करणार आहे. तो सीचा जो पण रिझल्ट आहे त्याला काय करायचं मला, प्रिंट करायचं. तर पर्सेंट काय करायला, डी करायला, कारण आपला 0 आणि 1च्या फॉर्ममध्येच रिझल्ट येणार आहे. नंतर इथे काय करतो मी, सीला इथे प्रिंट करून देतो. काय करतो मी, सीला इथे प्रिंट करून देतो. आता सीला प्रिंट करायचं तर मी एकदा F9 दाबून चेक करतो आपला रिझल्ट काय आलाय, 1 आणि 0. आता मला सांगा 1 आणि 0 म्हणजे काय, 1 आणि 0 म्हणजे हा 1 आणि आपला रिझल्ट काय आला आपला रिझल्ट परत दाखवतो तुम्हाला मी, काय आला 0 आपला रिझल्ट आला, काय आला आपला रिझल्ट हा 0 आला. आता मला काय करायचं माहिती का, ही 0 कसा आला आणि याला चेक करायचं, काय करायचं 0 कसा आला चेक करायचं. आता मला सांगा ग्रेटर दॅन आणि ग्रेटर दॅन म्हणजे इक्वल टू आणि नॉट इक्वलची प्रायोरिटी काय सेम आहे, काय सेम आहे. आता सेम आले म्हणजे काय, लेफ्ट टू राईट मध्ये जे आधी येतील
त्यांना काय करू आपण आधी सॉल्व्ह करू. मला सांगा ए ग्रेटर दॅन, ब्रॅकेटची प्रायोरिटी ऑब्व्हियसली जास्त राहते तर ब्रॅकेटला काय आधी महत्व दिलं जाईल. मला सांगा ब्रॅकेटमध्ये काय ए ग्रेटर दॅन बी, ए मध्ये व्हॅल्यू काय 10,000, 10,000 ग्रेटर दॅन 20,000 आहे का नाही आहे, नाही तर आउटपुट काय येईल 0. नंतर इक्वल टू झाल्यानंतर इथं पहिल्यांदा काय चेक होईल तुमचा ए लेस दॅन बी आहे का. आता ए लेस दॅन बी म्हणजे काय, ए मध्ये 10,000 20,000 हा आहे आहे आहे. त्याच्यानंतर काय होतं आपले काय होईल, आता काय होईल माहिती का, हे दोघं कम्पेअर होतील, हे दोघं कम्पेअर होतील. कम्पेअर होण्याच्या आधी पण हे ऑपरेशन आपल्याला परफॉर्म करता येईल का नाही, कारण की अजून काय हे ऑपरेशन परफॉर्म करता येईल का नाही, कारण याच्यानंतर काय मल्टिप्लिकेशन आहे, मल्टिप्लिकेशनची प्रायोरिटी जास्त आहे कशापेक्षा याच्यापेक्षा. तर मल्टिप्लाय काय होईल या ब्रॅकेटमधला रिझल्ट, या ब्रॅकेटमधला रिझल्ट काय ए नॉट इक्वल टू बी. आता मला सांगा ए नॉट इक्वल टू बी आणि इक्वल टू इक्वलची प्रायोरिटी काय सेम आहे, तर काय होईल आपला आधी काय चेक होईल, आधी काय चेक होईल यांची दोघांची प्रायोरिटी काय सेम आहे. तर आपल्याला काय करावं लागेल, आधी काय चेक करावं लागेल, आधी काय चेक करावं लागेल आपल्याला हे चेक करावं लागेल. हे झालं. त्याच्यानंतर ए नॉट इक्वल टू बी आहे का, हो आहे, हा आहे. पण इथं काय इक्वल टू आत्ताशी झालं 1 into 1 काय 1 होईल, इकडे काय 0 0 इक्वल टू 0 आहे का नाही, म्हणून आपली कंडिशन काय झाली 0, म्हणजे आउटपुटमध्ये काय येणार आहे 0. समजलं, समजलं कसं सॉल्व्ह केलं आपण. याला काय म्हणता, याला काय म्हणता प्रेसिडेंस ऑर्डर. आणि प्रेसिडेंट ऑर्डर रिलेशनल ऑपरेटरची किती आहे तुम्हाला समजून गेलेला असेल. आता मेन जो उद्देश आहे ना आपला इथं सगळ्यात पहिलं लक्षात घ्या, मी या गोष्टी सांगतोय का सांगतोय, या सगळ्या गोष्टी बेसिक क्लिअर झाले पाहिजे. आणि या छोट्या छोट्या गोष्टी कोणी सांगत नाही लवकर, पण लगेच मी फेल्स पण घेऊ शकलो असतो. पण माझं असं मत आहे की जे पण घेतोय ना आता फुल व्यवस्थितपणेच घ्यायचं आपल्याला. आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माईकचा इश्यू वाटत होता, तर काही काळापुरतं वेट करा, आपला हा माईकचा इश्यू लवकरच सॉल्व्ह केला जाईल. तुम्ही काय करा माहिती की हेडफोन विदाऊट हेडफोन हे करा. तिथे काय होतं मी चेक केलं तर एका ह्याच्यात ऐकू येतं, दुसऱ्या ह्याच्यात ऐकू नाही येते. तरी इश्यू आहे माईकचा, म्हणजे एक तर मी खूप कमी करून बघितलं तर कमी केलं तर काय झालं एकदमच कमी होऊन गेलं. तर करू आपण तो सॉल्व्ह इश्यू, फ्रिक्वेन्सी सेट करावं लागेल त्याची व्यवस्थित. तर हा इश्यू लवकर सॉल्व्ह होऊन जाईल थोड्या दिवसात. पण तोपर्यंत एक काय करा विदाऊट हेडफोनच माझं लेक्चर ऐका आलं. आणि आज उद्या आपल्या याला सुट्टी असेल, आपलं जे पण आहे ना उद्या सुट्टी असेल, रविवारी पण सुट्टीच राहणार आहे दर रविवारी. आणि त्याच्यानंतर डायरेक्टली मंडेपासून आपले क्लासेस स्टार्ट होतील आलं त्यानं. आता काय करायचं आपल्याला, रिलेशनल ऑपरेटर सगळं झालंय आपलं. मेन आजचं टार्गेट काय अजून लॉजिकल ऑपरेटर पण काय करायचं संपवायचं आपल्याला. काय आहे लॉजिकल ऑपरेटर संपवायचे. तर काय असतं लॉजिकल ऑपरेटर एक एक करून शिकू, पण लॉजिकल ऑपरेटरचे टाइप्स कोणते हे आधी समजणं जास्त इम्पॉर्टंट आहे. तो कोणते कोणते टाइप्स आहे, लॉजिकल अँड, लॉजिकल ऑर, लॉजिकल नॉट. यांचे एक्सप्रेशन बघा. अँडला कसं केलं जातं, अँडने डिनोट केलं जातं. ऑर, लॉजिकल ऑर, नॉट यांना असं डिनोट केलं जातं. आता हे नॉट आहे ना हे कशा होतं माहिती, इनरी ऑपरेटर म्हणलं जातं याला. इनरी ऑपरेटर का बरं, कारण की हा रिझल्ट जो देणार आहे कसं, इनरी ऑपरेटर हा रिझल्ट देताना एकाच ऑपरेटरवर ऑपरेशन परफॉर्म करतो. म्हणजे की 0 नॉट इक्वल टू केलं तर माझं काय येईल माहिती का 1 आन्सर येऊन लागेल. समजलं. आणि बायनरी का म्हटलं जातं, कारण इथं चेक करावं लागतं दोन्ही बाजूच्या कंडिशन चेक होत्या. अँड मध्ये ऑर मध्ये पण दोन्ही बाजूच्या कंडिशन चेक होता. हे आपण स्टडी करू, लॉजिकल अँड करा तर लॉजिकल ऑर करा, या सगळ्या गोष्टी आपण एक एक करून चेक करणार आहे. मेन काय तुम्हाला नाही रिझल्टच कळत नाही, रिझल्ट काय नंतर लॉजिकल रिझल्ट ऑलवेज काय आयदर 0 या 1च्या फॉर्म मध्ये आपल्याला काय मिळतो त्यांचा रिझल्ट मिळत असतो. काय मिळतो, जर 0 या 1च्या फॉर्म मध्ये आपल्याला रिझल्ट मिळत असतो. तर एक एक करून काय करू आता आपण डिस्कस करू. मेन काय आपल्याला सगळे ऑपरेटर कळणं गरजेचं असतं. मी काय करतो आता माहिती का, आता काय करतो नेक्स्ट जो आहे ना त्याला आपण जाऊ. आता सगळ्यात पहिलं बघा काय आपलं, सगळ्यात पहिलं आपलं काय लॉजिकल अँड ऑपरेटर. काय लॉजिकल अँड ऑपरेटर, तर लॉजिकल अँड ऑपरेटर मध्ये ना एक खासियत आहे. काय खासियत आहे की त्याच्या दोन्ही कंडिशन चेक करता, दोन्ही बाजूच्या कंडिशन चेक होता. आणि या दोन्ही बाजूच्या कंडिशन चेक करण्यावरून आपण कुठं वापरू शकतो लॉग इन अँड पासवर्ड. जर तुमचं लॉग इन मधलं युजर नेम जर करेक्ट असेल तर त्याच्यासोबत पासवर्ड पण करेक्ट पाहिजे. म्हणजे काय दोन्ही साईडच्या कंडिशन चेक होत आहे ना, तिथं आपलं काय यूज होईल, हे लॉजिकल अँड यूज होईल. काय लॉजिकल अँड यूज होईल. म्हणजे आता इथं काय माहिती का लॉजिकल अँडची खासियत काय आहे की तुमचा ए पण काय पाहिजे नॉन झिरो पाहिजे, म्हणजे ए वाले पण काय पाहिजे ट्रू पाहिजे. त्याच्यासोबत दुसरं काय बी वाला पण काय पाहिजे ट्रू पाहिजे, नॉन झिरो पाहिजे, म्हणजे काय ट्रू पाहिजे. जर तुमचं ट्रू अँड ट्रू केलं तरच काय येणार आहे आन्सर मध्ये ट्रू येणार आहे. म्हणजे काय येणार आहे 1 अँड 1 केलं तरच तुमचं काय येणार आहे 1 आउटपुट मध्ये येणार आहे. अदरवाईज काय येणार आहे दोन्हीपैकी एक पण काही झालं तर अदरवाईज तुमचं काय रिझल्ट येणार आहे 0 आपला रिझल्ट येणार आहे. समजलं लॉजिकल अँड समजलं.
ते लॉजिकल अँड आहे. या गोष्टी आपण आता एक एक करून समजू. त्याचा टेबल शिकणं जास्त इम्पॉर्टंट आहे. टेबल आपण एक करून शिकून घेऊ. आता आला देणार काय करायचं, आता पुढे आपल्याला जायचं आहे. पुढे जाऊन काय शिकायचं आपल्याला, त्याचा टेबल. तर टेबल काय आहे, टेबल काय आहे, थोडंसं आपला हेच वापरू थोडा टाईम. तर लॉजिकल अँड काय आपलं, लॉजिकल अँड. याचं फॉन्ट थोडासा वाढवून घेतो, थिकनेस. काय लॉजिकल अँड, लॉजिकल अँड मी काय सांगितलं की दोन्ही साईडला जर अँडच्या दोन्ही साईडला कंडिशन ट्रू असेल तरच आउटपुटमध्ये काय मिळणार आहे, मला ट्रू मिळणार आहे. ते टेबल कसं राहतं एकदा चेक करा. ट्रू आणि ट्रू असेल तर आउटपुटमध्ये काय मिळणार आहे, ट्रू म्हणजे आउटपुटमध्ये काय मिळेल, 1 आपल्याला मिळेल. कारण याचा रिझल्ट कसा येतो, 1 आणि 0च्या फॉर्ममध्ये आपला येतो. ट्रू आणि फॉल्स असेल तरच आपल्याला, फॉल्स असेल तर मी काय सांगितलं, दोन्ही ट्रू असेल तरच 1 आउटपुटमध्ये येणार नाही, तर अदरवाईज काय मिळणार आहे आपल्याला, फॉल्स मिळणार आहे. सेम फॉल्स आणि ट्रू असलं तरी फॉल्स आउटपुटमध्ये काय मिळेल, 0. इथं पण 0. इथं पण बघा फॉल्स 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 असेल तर ऑब्व्हियसली काय मिळणार आहे, 0 आपल्याला मिळणार आहे. नाही तुम्ही सर काय करा, एक प्रोग्राम करून दाखवा. तर प्रोग्राम इथं हे सगळे आपले काय, इथं कोणते कोणते ऑपरेटर आहे, इथं कोणते कोणते ऑपरेटर आहे, रिलेशनल ऑपरेटर पण मी तुम्हाला पूर्ण समजावले. आता मेन आता आपल्याला कोणते ऑपरेटर शिकायचे, आपल्याला शिकायचे आता कोणते, आपल्याला शिकायचे आता लॉजिकल ऑपरेटर्स. तर सगळ्यात पहिले मला काय चेक करायचे, मला हे चेक करायचे, काय चेक करायचे की इंट सी मध्ये जाऊन काय होईल, एक रिझल्ट चेक होईल की तुमचा ए अँड बी हे चेक होतील. काय ए अँड बी. आता मी काय करतो माहिती का, F9 दाबून चेक करतो. तर काय आलं का माझं, नाही आलं. कारण का नाही आलं सांगा बरं मला, का नाही आलं, कारण मी तर काय केलं का, प्रिंट केलं त्याला, नाही. प्रिंट एफ काय करायचं मला, %d मध्ये काय करायचं मला, सी ला प्रिंट करायचं का, नाही. हा आपला माईक एकदम भारी झालं. जेव्हा मी हे चेक करेल तर बघा काय आलं आपलं, F9 मध्ये काय रिझल्ट आला, 1. तर लॉजिकल ऑपरेटरनी जो पण रिझल्ट येणार आहे तो आपला कोणत्या फॉर्ममध्ये येणार आहे, आउटपुट 1 आणि 0च्या फॉर्ममध्येच येणार आहे. आणि 1 केव्हा येईल, जेव्हा आपल्या दोन्ही कंडिशन चेक होतील आणि त्या दोन्ही कंडिशन जर ट्रू असेल तरच आपल्याला आउटपुट काय मिळणार आहे, ट्रू मिळणार आहे. तर थोडंसं आपण आता काय करू, एक्सप्रेशन वाईज चेक करू. दोन्ही साईडला एक्सप्रेशन वाईज बघायचं आपल्याला. मी काय करतो की आपले जे रिलेशनल आणि लॉजिकल ऑपरेटरला मिक्स करून ट्राय करतो. तर मी काय करतो, इंट डी मध्ये काय करतो, चेक करतो की माझं एक कंडिशन आहे जी कोणत्या साईडला, आपली या साईडला, ए ग्रेटर दॅन बी आहे का. जर असेल तर मी लॉजिकल अँड ऑपरेटरमध्ये मला असं पाहिजे की ए इक्वल टू काय पाहिजे, ए इक्वल टू काय पाहिजे, बी पाहिजे. आणि त्याच्यासोबतच तो काय पाहिजे, ए ग्रेटर दॅन इक्वल टू बी पाहिजे. काय पाहिजे, ए ग्रेटर दॅन इक्वल टू बी पाहिजे. आता मला सांगा ए इक्वल टू बी आहे का, नाही आहे. नाही तर मग कंडिशन काय झाली, इथंच फॉल्स झाली. दुसऱ्या ऑपरेटरला चेक केलं का, फॉल्स 0 आला म्हणजे काय, तिथेच काय खतम होऊन जाईल. सांगाल मी तुम्हाला शॉर्ट सर्किट काय राहतं हे सांगाल मी तुम्हाला. आता मी काय करतो, या रिझल्टला आहे ना इथं प्रिंट करतो. काय करतो, रिझल्टला प्रिंट करतो. रिझल्टला काय करतो, इथं मी प्रिंट करतो. इथं प्रिंट काय करावं लागेल, मला डीला प्रिंट करावं लागेल. वरच्या सगळ्या गोष्टी काय मला, वरच्या सगळ्या गोष्टी काय करतो मी, कमेंट करून देतो. हे पण काय करतो, कमेंट करतो. आणि याला काय करतो, आता मी कंपाईल करतो F9 दाबून. तर काय आलं माझं, 0 आलं. का 0 आलं हे आपण आता चेक करू. काय 0 आलं हे आता आपण चेक करू. एपिक पेन ओपन करतो मी. आणि आता काय आपलं सगळ्यात पहिलं बघा की आपलं, मी तुम्हाला काय सांगितलं, लॉजिकल ऑपरेटरचं मेन खासियत काय आहे, लॉजिकल ऑपरेटरची खासियत आहे की त्याला आपण काय यूज करतो, लॉजिकल अँड ऑपरेटर आपण जे डिस्कस करतो त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचंय, सगळ्यात पहिलं लॉजिकल अँड ऑपरेशन काय करतो की दोन्ही साईडची कंडिशन चेक करतो. पण त्या दोन साईडच्या कंडिशनमध्ये एक कंडिशन जरी काय झाली, फॉल्स झाली, तर आपल्याला रिझल्टमध्ये काय मिळणार आहे, आउटपुटमध्ये काय मिळणार आहे, 0 आपल्याला मिळणार आहे. तर जसं की ए इक्वल टू म्हणजे ए मध्ये काय व्हॅल्यू आहे, ए मध्ये काय 10,000 आपली व्हॅल्यू आहे. 10,000 इक्वल टू 20,000 आहे का, नाही आहे. आणि याचा रिझल्ट पण काय राहणार आहे, याचा रिझल्ट काय आहे, याचा रिझल्ट आपल्याला राहील याच्यामध्ये पण रिलेशनल ऑपरेटरमध्ये पण काय होतं, 0 आणि 1च्या फॉर्ममध्येच काय आपलं आन्सर येत होतं. 10,000 इक्वल टू 20,000 आहे का, नाही आहे. तर आपला रिझल्ट काय झाला, 0. अँड आता मला सांगा, ही कंडिशन ट्रू आल्यानंतर दुसरी कंडिशन चेक करायची गरज आहे का, पहिलेच जर कंडिशन आपली 0 होऊन गेली तर आपल्याला दुसऱ्या कंडिशन जायची गरज आहे का, नाही.
मग इथे काय करेल मी, इथे काय करेल %d करेल, आणि डी केल्यानंतर आता जेव्हा मी याला प्रिंट करेल तर प्रिंट केल्यानंतर मला काय मिळालं बघा बरं, प्रिंट केल्यानंतर मला काय मिळालं, मला डायरेक्टली ना रिझल्टमध्ये काय आलं होतं आपलं 0 आलं होतं. तरी पण मी काय करतो, ही कंडिशन चेक करतो, ए ग्रेटर दॅन इक्वल टू बी आहे का, नाही आहे. ए ग्रेटर दॅन इक्वल टू बी आहे का, 10,000 ग्रेटर पण नाही, कशापेक्षा 20,000 पेक्षा. तर कंडिशन काय झाली फॉल्स, म्हणजे 1. त्यांनी काय केलं, इथंच हे झालं ना, ही पण 0 आहे, हा पण 0 आहे, आणि 0 अँड 0 केलं तर काय होऊन जाईल, 0 अँड 0 केलं तर काय होऊन जाईल, आपलं काय होऊन जाईल, इथंच चेक होऊन जाईल, आणि आन्सर काय मिळालं आपल्याला, आउटपुटमध्ये 0 मिळालं. हे आपण आता बघितलं. आता मेन नाही, तुम्ही म्हणशाल सर थोडंसं ना वेगळं करून दाखवा आम्हाला. वेगळं काय करायचं मग, वेगळं करतो मी, तर काय करतो माहिती का, 20,000 करतो. काय करतो, 20,000 करतो, आणि इथं आता बघा काय येईल आन्सर, 20,000 केलं तर आता 1 का आला मला सांगा, कारण मला सांगा इथं दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होत आहे ना, दोन्ही कंडिशन कोणत्या सॅटिस्फाय होत आहे, इथं बघा 20,000 इक्वल टू 20,000, अँड त्याच्यासोबत बघा 20,000 ग्रेटर तर नाही पण त्याच्याबरोबर 3 आहे ना, बरोबर आहे, म्हणजे रिझल्ट काय येईल, 1 येईल. इकडे पण रिझल्ट काय येईल, इकडे पण रिझल्ट काय येईल, आपला 1 येईल. 1 अँड 1 केलं तर काय येऊन लागेल आपल्याला, आउटपुटमध्ये मिळेल 1च आपल्याला मिळेल. तर लॉजिकल अँडचं काय लक्षात ठेवायचं, 1 अँड 1 केलं तर आपल्याला आउटपुटमध्ये काय मिळणार आहे, 1. किंवा ट्रू अँड ट्रू केलं तर लॉजिकलमध्ये काय मिळणार आहे, 1 आपल्याला मिळणार आहे. जर ट्रू अँड फॉल्स केलं तर काय होणार आहे, 0. किंवा एफ अँड फॉल्स केलं तर काय येणार आहे, 0. एफ अँड टी केलं तर काय मिळणार आहे, 0. आलं ध्यानात. तर 0 किती वेळेस येणार हे समजलं आपल्याला, समजलं या गोष्टी, हे थोडंसं समजून घ्या, जास्त काही याच्यात हे करायची गरज नाही, पण तुम्हाला मिनिंग ॲक्च्युअली समजलं पाहिजे. मेन आपलं काम काय आहे, समजवणं. आलं ध्यानात. आता मला काय करायचं आहे, लॉजिकल ऑर ऑपरेटर समजवायचं तुम्हाला. तर लॉजिकल ऑर ऑपरेटरमध्ये काय राहतं माहिती का, दोन्हीपैकी एक जरी ट्रू असेल ना तरी व्हॅलिड आहे. दोन्हीपैकी एक जरी ट्रू असेल ना तर आपला रिझल्ट काय येऊन लागतो, ट्रू येऊन लागतो. म्हणजे हा नॉन झिरो, आणि इथं नॉन झिरो असेल, इथं 0 किंवा नॉन झिरो असेल, किंवा इथं 0 आला आणि इथं काय आला, नॉन झिरो आला, तर तुमचं काय येणार आहे आउटपुट माहिती का, आउटपुट काय येणार आहे, आउटपुट तुमचं 1 येणार आहे. पण अँडमध्ये होतं का असं व्हॅलिड, नाही. तुम्ही माझ्या सर अजून व्यवस्थित समजा, तर व्यवस्थित मला माहिती कुठून समजणार आहे तुम्हाला, डायरेक्टली कुठून समजेल, आपलं जे पण हे राहील टेबल तिथून मोस्टली तुम्हाला समजणार आहे. मोस्टली कसं समजेल, इकडे बघा, ही ट्रू म्हणजे काय राहणार आहे, 1. हा बी म्हणजे काय, ट्रू राहणार आहे. तर ट्रू आणि ट्रू असेल तर ऑब्विसली काय येणार आहे, 1 येणार आहे आपलं. अँडमध्ये पण काय असेल, ट्रू असेल तरच 1 यायचं. इथं बघा हा 1 आहे, फॉल्स म्हणजे काय 0 आहे. 1 आणि 0चं काय केलं, ऑर केलं तर काय मिळालं, ट्रू मिळालं. तिथं काय मिळत होतं, अँडमध्ये 0 मिळत होतं, काय मिळत होतं, 0 मिळत होतं. तर इथं काय झालं आपलं, 1 का मिळालं, कारण याचं हेच काम आहे ना की दोनमधला म्हणजे दोघांमधला एक जरी ट्रू असेल तर आउटपुटमध्ये काय मिळणार आहे आपल्याला, ट्रू मिळणार आहे. तर इथं बघा एफ आणि टी, आणि तरी काय आलं, 1 आपलं आलं. पण दोन्ही फॉल्स असेल तर आउटपुटमध्ये काय मिळेल आपल्याला, 0 आपल्याला मिळेल. समजलं. इथं काय करतो आता मी, यांना करून देतो इथं खतम, आणि आपण इथं ना काय करू माहिती का, इथं ना ऑर टाकतो. तो ऑरसाठी काय करायचं, असं साईन आपल्याला द्यावं लागतं, आणि काय करतो F9 करून तुम्हाला चेक करून दाखवतो. आता 1 आलं, कारण ऑब्विसली आपण मागं चेक केलं तर दोन्ही ट्रूच होते ते. आता याच्यामध्ये एक ट्रू येते, काय झालं, आपला आन्सर आपलं ट्रूच येणार आहे. पण मी काय करतो आता माहिती का, इथं काय करतो, इथं फक्त ना ग्रेटर दॅन ठेवतो. तरी बघा दुसरी कंडिशन फॉल्स आहे आपली, दुसरी कंडिशन फॉल्स, पण पहिली कंडिशन तर ट्रू आहे ना, 20,000 इक्वल टू 20,000, पण 20,000 ग्रेटर दॅन 20,000 आहे का, नाही आहे, तरी पण काय आपलं चालतंय. तर कंडिशन इथं काय झाली, इथं काय झालं, कंडिशन आपली चालून गेली. समजलं, झाल्या गोष्टी. आता काय करतो, F9 दाबतो, परत चेक करतो, आपलं आउटपुट काय 1 आलं. पण नाही सर, दोन्ही कंडिशन काय करा तुम्ही, फॉल्स करा. तर फॉल्स काय करतो माहिती का, मी 25 करून देतो, 25,000. F9 दाबून परत चेक करतो, तर काय आलं आपलं, इथं काय आलं, 25,000 इक्वल टू बी आहे का, बी मध्ये काय 20,000 नाही आहे, पण ए ग्रेटर दॅन बी तर आहे ना, ए ग्रेटर दॅन बी, ए मध्ये काय 25,000, ती व्हॅल्यू काय मोठी, एक कंडिशन ट्रू झाली तरी आउटपुट काय मिळालं, ट्रू मिळालं. पण मी आता काय करतो, लेस दॅन करतो. इथं काय केलं मी, F9 चेक केलं. आता F9 चेक केलं, तिथं काय आलं, 0 आलं. 0 म्हणजे काय, आता दोन्ही कंडिशन फॉल्स आहे ना, तेव्हा काय नाही आपलं 0 येऊन लागणार. समजलं या गोष्टी. आता लॉजिकल ऑर झालं, आपल्याला नेक्स्ट काय शिकायचंय, लॉजिकल नॉट. हे सगळ्यात लास्ट ऑपरेटर आहे, याला पण आपण काय करू, समजून घेऊ. लॉजिकल नॉट मध्ये काय असतं माहिती का, लॉजिकल नॉट ते काय करतं, ट्रूला फॉल्स करतं. म्हणजे नॉट इक्वल टू 1 जर केलं ना, तुमचं आउटपुट काय मिळतं माहिती का, फॉल्स तुम्हाला मिळेल, किंवा 0 मिळेल,
नॉट इक्वल टू ट्रू केलं तर काय मिळेल, फॉल्स मिळेल. नॉट इक्वल टू फॉल्स केलं तर काय मिळेल, ट्रू मिळेल. म्हणजे ट्रू म्हणजे काय, 1. नॉट इक्वल टू 1 केलं तर काय मिळेल आपल्याला, 0. नॉट इक्वल टू 0 केलं तर काय मिळेल आपल्याला, 1 आपल्याला मिळेल. समजलं. म्हणजे काय, जे नाही आहे त्याला हो करायचं काम कोण करतं, लॉजिकल नॉट करतो. तुम्ही म्हणशाल सर करून दाखवा, रिझल्ट आणून दाखवा, तेव्हाच आम्ही मानू. तर काय करतो मी इथं, काय करतो, चेक करतो. मी काय करतो, ए नॉट इक्वल टू बी नेट, मी काय करतो F9 करतो. आता ए नॉट इक्वल टू बी, ए नॉट इक्वल टू बी म्हणजे काय, हो ऑब्विसली ए नॉट इक्वल टू बी आहे, ए नॉट इक्वल टू बी आहे ना. पण आता मला इथं यूज करायचं का, इथं मी काय करतो, ग्रेटर दॅनच ठेवतो. चला, ग्रेटर दॅन इक्वल टू बी. नॉट इक्वल टू आपल्या रिलेशनलमध्ये पण होतं ना, जे काय करतं ॲक्च्युअली दोन साईडच्या व्हॅल्यूला चेक करतं. इथं पण काय होणार, दोन साईडच्या व्हॅल्यूला चेक करते. पण आता मला दोन कंडिशनला चेक करायचं, तर आपण काय करू, याचा यूज करून बघू. मी इथं काय करतो, नॉट इक्वल टू बी. आता आपण चेक करू, नॉट इक्वल टू करून बघू. तर F9 करून तुम्ही F9 केलं, 1 आला. आता 1 का आला, 1 का आला ते आपल्याला चेक करायचं. ए इक्वल टू बी आहे का, नाही, 0. 0 नॉट इक्वल टू, आता ए ग्रेटर दॅन इक्वल टू बी आहे, 0 नॉट इक्वल टू 1. पण यांचा रिझल्ट काय नाही रे, 0 आणि 1चा. 0चा नॉट इक्वल टू 1, हा 1 आणि हा 1 काय झाला आपला, हे दोन्ही काय, 0 आणि 1 काय डिफरंट आहे ना, हे काय डिफरंट आहे. पण आपण जे नॉट इक्वल टू यूज केलं ते कशा वापरते, मी 2 ऑपरंड वापरते. पण लॉजिकल नॉट आपण 2 ऑपरंड वापरू शकतो का, नाही. याला काय करायचं, सिंगल याच्यावरच ऑपरंड करायचं. तर मी काय करतो आता माहिती का, इथं काय करतो, सिंगल याच्यावरच यूज करायचं. आता हे खूप साऱ्यांना कन्फ्युजन होतं बघा. कन्फ्युजन काय होतं, हा काय आपला रिलेशनल ऑपरेटर मधला नॉट इक्वल टू आहे, आणि इथं काय हे लॉजिकल नॉट ऑपरेटर राहतं. इथं नीट बघा, हा ऑपरेटर कोणता आहे आपला, लॉजिकल नॉट. लॉजिकल नॉट म्हणजे काय, नॉट ट्रू म्हणजे काय येईल, फॉल्स. नॉट फॉल्स म्हणजे इथे काय येईल आपलं, ट्रू. म्हणजे आता जर मी ह्या एक्सप्रेशनच्या पूर्ण एक्सप्रेशनच्या पुढे आधी काय रिझल्ट येत होता, आधी काय रिझल्ट होता तो चेक बघून घ्या. रिझल्ट काय येत होता, 1 आपला रिझल्ट येत होता. जर मी काय केलं माहिती का, या पूर्ण कंडिशनच्या पुढे मी काय केलं माहिती का, इथं काय केलं, नॉट इक्वल टू डी प्रिंट केलं. इथं काय प्रिंट केलं, नॉट इक्वल टू डी. दिसतंय का, व्यवस्थित दाखवतो तुम्हाला, नॉट इक्वल टू डी. आता याच्या पूर्ण रिझल्ट काय आला होता आपला, 1. आता नॉट इक्वल टू 1 म्हणजे आपला रिझल्ट काय येतोय, 0. चेक करायचं तुम्हाला. बघा काय रिझल्ट आला, पहिला सेम बघा, काही चेंज केलं नाही, फक्त डीच्या पुढे काय टाकलं मी, नॉट टाकलं, तर 1 होता, त्याचं काय झालं आपलं, 0 आपला झालेलं आहे. समजलं. याला हे सगळ्यात शेवटचं ऑपरेटर होतं आपलं कोणतं, लॉजिकल नॉट. आणि बऱ्याचशा मुलांचं कन्फ्युजन होऊ शकतं कशामध्ये एक म्हणजे नॉट इक्वल टू काय, जिथं हे दोन व्हॅल्यू चेक करणं, म्हणजे ही व्हॅल्यू याच्या जर इक्वल नसेल, ही व्हॅल्यू जर याच्या इक्वल नसेल तर आपला रिझल्ट काय येणार आहे, ट्रू येणार आहे. पण याचं लॉजिकल नॉटचं काम काय राहतं, आलेल्या रिझल्टला काय करणं, आलेल्या रिझल्टला काय करणं, चेंज करण्याचं काम. म्हणजे ट्रू असेल तर फॉल्स करा, 1 असेल तर 0 करण्याचं काम कोण करतं, लॉजिकल नॉट आपला करतो. समजलं. आता जाऊ आपण पुढच्या पार्टवर. पुढचा पार्ट काय, पुढचा पार्ट आहे आपला थोडासा थिअरीच्या रिलेटेड आहे, पण तुम्हाला जे कॉलेजमध्ये एक्झाम आहे ना त्याच्यामध्ये विचारू शकता की वाय लॉजिकल अँड ऑपरेटर इज सेड टू बी द शॉर्ट सर्किट ऑपरेटर, किंवा शॉर्ट सर्किट इव्हॅल्युएशन कसं होतं लॉजिकल ऑपरेटरमध्ये ते आपल्याला चेक करायचं आहे. आता सगळ्यात आधी सांगा, लॉजिकल अँड ऑपरेटरचं काम काय, ए अँड बी केलं मी, ए अँड बी केलं, तर लॉजिकल अँड ऑपरेटरचं काम काय आहे की तुमची पहिली कंडिशन ही जर ट्रू असेल तर पुढचा तो ऑपरेटर चेक करतो का, नाही. पुढचा ऑपरेटर चेक करेल केव्हा, लॉजिकल अँड मध्ये काय होतं की दोन्ही ऑपरेटर चेक करून आपला रिझल्ट दिला जातो. जर दोन्ही ट्रू असेल, काय असेल, दोन्ही जर ट्रू असेल तरच आउटपुटमध्ये काय मिळणार आपल्याला, ट्रू. अदरवाईज काय मिळेल आपल्याला, फॉल्स मिळेल. म्हणजे दोघांमधलं एक जरी फॉल्स झाला, समजा हा फॉल्स झाला, तर ट्रू आणि फॉल्स अँड केलं तर काय मिळणार आहे मला, फॉल्स आपल्याला मिळणार आहे. समजलं. पण आता मला सांगा, जर आपलं पहिलंच जर 0 झालं, म्हणजे ए वाला जर 0 आला, दुसरं चेक करायची गरज आहे का, नाही. कारण याची कंडिशनच ही की दोन्ही काय पाहिजे, दोन्ही कंडिशन या ट्रू पाहिजे, दोन्ही जे पण तुम्ही कम्पेअर करता ते काय पाहिजे, ट्रू पाहिजे. अदरवाईज आपला रिझल्ट काय मिळेल, 0 आपल्याला मिळेल. नो मॅटर वेदर दिस इज अ नॉन झिरो ऑर 0, दिस रिझल्ट इज अ 0. म्हणजे की पुढची व्हॅल्यू काही असो, पहिलाच जर 0 होऊन गेला तर पुढची व्हॅल्यू चेक करायची गरज आहे का, नाहीच. म्हणून याला काय म्हणतो आपण, शॉर्ट सर्किट इव्हॅल्युएशन. काय म्हणतो आपण याला, शॉर्ट सर्किट इव्हॅल्युएशन. समजलं, शॉर्ट सर्किट इव्हॅल्युएशन काय राहतं, समजलं. तुम्ही फिजिक्समध्ये म्हणजे अजून व्यवस्थित शिकले असाल, फिजिक्स ज्यांचं चांगलं आहे त्यांना माहिती, नसेल शिकला तर मग इथं पण कळूनच जाणार आहे. सेम आता काय होईल माहिती आहे, याच्यात काय होईल, आपलं काय चेक केलं जातं, हे चेक केलं जातं काय, लॉजिकल ऑर ऑपरेटरमध्ये काय राहतं, एक जरी ट्रू असलं तरी आउटपुटमध्ये काय मिळणार आपल्याला, ट्रू मिळणार आहे. तर पहिलाच जर नॉन झिरो भेटला, पहिलाच जर ट्रू भेटला, पहिलाच जर 1 भेटला,
तो दुसरा चेक करणार आहे का तो? नाही. पहिला चेक भेटला तर यांनी काय मिळतो, टाइम वाचला त्याचा. पहिलाच नॉन झिरो भेटला, लगेच कंडिशन मध्ये आउटपुट मध्ये काय मिळणार आहे आपल्याला, 1 मिळणार. आणि लॉजिकल अँड मध्ये काय होतं, दोन्ही कंडिशन चेक झाल्या आणि दोन्ही जर ट्रू असेल तरच काय मिळत होता आपल्याला, 1 मिळत होतं. पण त्याच्यामध्ये पण पहिला जर 0 निघून गेला लॉजिकल अँड मध्ये जर 0 निघून गेला तर आपण काय करत होतो, पुढची कंडिशन चेक करत होतो का? नाही. कारण लॉजिकल अँडची कंडिशनच ही आहे की दोन्ही काय पाहिजे, दोन्ही आपले पाहिजे ट्रू. आणि ऑर मध्ये काय, दोघींपैकी एक जरी आपला ट्रू येऊन गेला तरी आउटपुट मध्ये काय मिळणार आहे, आपला ट्रूच मिळणार आहे. मग जर पहिल्यांदाच ट्रू मिळून गेला दुसरी कंडिशन चेक करणार आहे का? नाही. आलं द्या ना. हे आहे आपलं शॉर्ट सर्किट इव्हॅल्युएशन, जे मी आता थोडंसं थिअरेटिकल पार्ट आहे तो आपण एक्सप्लेन करून घेतला. मेन जो पार्ट आहे आता आपल्याला कुठे जायचं, की ऑर्डर, प्रेसिडेन्स ऑर्डर. आतापर्यंत जेवढे ऑपरेटर शिकलो त्याचे प्रेसिडेन्स ऑर्डर एकदा बघून घेऊ आणि आपलं लेक्चर इथंच आता खतम करून देऊ. तर सगळ्यात युनरी ऑपरेटर आपण शिकणारच आहे. युनरी म्हणजे की ज्याच्यावर काय, युनरी ऑपरेटर आता बघा की ज्याच्यामध्ये काय होतं, जसं लॉजिकल नॉट, याच्यामध्ये काय यूज होत होतं, एकच ऑपरेटर यूज होत होता ना, की रिझल्ट डी मध्ये जाऊन स्टोअर होत होतं. नॉट इक्वल टू डी केलं तर काय आलं होतं आपलं, डायरेक्ट आधी 1 होतं त्याला 0 केलं, म्हणजे काय एकाच ऑपरेंडवर खेळ चालतो. आणि लॉजिकल नॉट इक्वल टू आणि इक्वल लॉजिकल नॉट आणि काय नॉट इक्वल टू, याच्यामध्ये खूप लोकांना कन्फ्युजन होतं. आज आपण ते दूर केलेलं आहे. तर युनरी ऑपरेटरला सगळ्यात जास्त प्रायोरिटी, जर खूप मल्टिपल एक्सप्रेशन मध्ये आलं तर तिथं युनरी ऑपरेटरला जास्त प्रायोरिटी. नंतर अरिथमॅटिक आहे, नंतर कंपॅरिझन आहे, नंतर इक्वेलिटी ऑपरेटर्स आहे, अँड लॉजिकल अँडला कमी आहे, रिलेशनल ऑपरेटरपेक्षा प्रायोरिटी कमी आहे. नंतर लॉजिकल ऑर ऑपरेटरला पण काय कमी आहे. नंतर काय असाइनमेंट ऑपरेटरला पण काय कमी आहे. असे समजले का कमी आहे, कारण आपल्या दोन्ही कंडिशन आधी चेक व्हायच्या आणि मग लॉजिकल नॉट ऑपरेशन आपण कमत करतो. म्हणजे ऑब्व्हियसली काय, रिलेशनल ऑपरेटरला प्रायोरिटी जास्त असेल. आलं देण्यात, हे आपण ऑलरेडी करून बसले, तर त्याच्यामुळे आपल्याला काय जास्त एक्सप्लेन करण्याची गरज नाही. समजलं काय होते. आता काय करू आपण, पुढचा पार्ट आहे त्याच्यावर जाऊ. पुढचा पार्ट हाच की आपलं लेक्चर आता संपलेलं आहे. म्हणजे आज जेवढं शिकवायचं होतं मला तेवढं शिकून दिलं. तुम्ही म्हणशाल सर आज खूप बेसिक झालं, पण बेसिकमध्ये पण बघा काही गोष्टी अशा होत्या की तुम्ही आज माहीत नसतील तुम्हाला, पण त्या गोष्टी तुमच्या काय झाल्या, क्लिअर आपल्या झालेल्या आहे. आता आपण हळूहळू तेच करू की सगळ्या गोष्टी काय करू, व्यवस्थित शिकून घेऊ. आणि बऱ्याचशा मुलांना हा क्वेश्चन आहे काय, कोणती लँग्वेज आधी होईल, काय होईल, सर्व गोष्टी खूप म्हणजे अजून तर आपली सुरुवात झालेली, पण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडला की सी लँग्वेज कधी खतम होईल. तर सी लँग्वेज असं टार्गेट आहे माझं, 25 सप्टेंबरपर्यंत सी लँग्वेज आपली खतम करायची. त्याच्यानंतर मी CPP स्टार्ट करेन, ती पण बेसिक पासूनच परत सांगेल. जशी लँग्वेजचा फ्लो आहे तसं CPP पण मी व्यवस्थित घेईल. CPP घेतल्यानंतर CPP विथ DSA चालू करणार आहे. आता तुम्ही माझ्या सर DSA CPP सोबत का, कॉम्पिटेटिव्ह प्रोग्रामिंगमध्ये मोस्टली आजच्या कंडिशनला जर बघितलं तुम्ही कोणत्या पण लँग्वेजमध्ये DSA करू शकता, पण माझं स्वतःचं मत आहे की तुम्ही CPP मध्ये DSA करावं. ज्यांना जावामध्ये करायचं ते जावामध्ये करू शकता, आपण फ्युचरमध्ये आणू जावामध्ये पण आधी आपलं जे टार्गेट आहे CPP DSA, याला कम्प्लीट आपलं असं समजा की याला OOP जर केलं तर 1 मंथ याला लागेल, आणि DSA ला नाही काय तर 2 to 3 मंथ या 4 मंथ पण लागू शकता. विथ लिट कोडचे प्रॉब्लेम्स आहेत, आपण सगळं घेणार आहे, तर थोडासा टाइम इथे द्यावा लागेल आपल्याला. पण तुम्ही हे DSA केलं, तुमच्या सगळ्या कन्सेप्ट, प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे, सगळ्या गोष्टी इथे क्लिअर होऊन जाईल. नंतर मी डायरेक्टली काय स्टार्ट करणार आहे, नंतर स्टार्ट करणार आहे आपली जावा मी पूर्ण शिकवणार आहे. नंतर पायथॉन पण शिकवून देणार आहे, खूप लोकांची पायथॉनसाठी पण डिमांड आहे. जावा नंतर काय करू, पायथॉन. तर याला किती दिवस गेले, ऑक्टोबर 1 महिना, नंतर तिथून पुढे 3 ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर, तर डिसेंबरपर्यंत ऑलमोस्ट आहे ना आपलं CPP विथ DSA चालेल. मग जानेवारीमध्ये मी जावा घेईल, जावा नंतर पायथॉन मी घेईल. कशासोबत, त्याच्यासोबत आपल्याला मर्ज स्टॅक किंवा जावा फुल स्टॅकचा कोर्स आणायचा आहे, तर ते दोन्ही मर्ज राहणार आहे, जावा आणि पायथॉन फुल स्टॅक. तर त्याच्यानंतर किंवा त्याच्या सोबत आपण पायथॉनचा फुल स्टॅक टाकू. समजलं. तर थोडंसं पेशन्स ठेवा, सर्व गोष्टी आपण करू. एकट्याचे चॅनल पण मॅनेज करायचे, सर्व गोष्टी करायच्या, एकच टीचर आहे, त्याच्यामुळे हळूहळू गोष्टी आपल्या सर्व होतील. आलं त्यानं, करू सर्व गोष्टी, टेन्शन नका घेऊ. सगळ्या गोष्टी आपण इथं मराठीमध्ये सर्व गोष्टी तुम्हाला शिकून देणार आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन घ्यायचं काम नाही. हे आपलं लिंक्डइनचं अकाउंट आहे, डेली जर्नी शेअर करत चला. मला तिथं तुम्ही टॅग करू शकता किंवा इंस्टाग्रामवर मला मेसेज करू शकता. जो पण प्रॉब्लेम असेल तुमचा, तो प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करण्याचा ट्राय करू, अकॅडमिक रिलेटेड. आलं ना. नंतर हा आपला चॅनल आहे, या चॅनलवर मी लवकरच आपलं जे कॉलेजचे जे सब्जेक्ट आहे सेकंड इयरवाल्यांचे किंवा फर्स्ट इयरवाल्यांचे पण प्रोग्रामिंग रिलेटेड तर होतच आहे आपल्या इथं, त्याच्यामुळे मी डायरेक्टली सेकंड इयरपासून स्टार्ट करणार आहे. तर तुम्ही काय करायचं, कॉलेजचे सिलेबस, कॉलेजचं नाव वगैरे कमेंट करून सांगा. त्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा, म्हणजे तिथे सगळ्या जे डेली अपडेट्स आहेत तिथं मला कळत राहतील.
आणि आपण सगळे रिपोर्ट्स वगैरे तिथे ठेवतो. म्हणजे काय की आपल्याला पुढं काय काम करायचं या सर्व गोष्टी आपल्याला मेंटेन करावं लागेल. कारण की आता कॉलेजचं पण सिलेबस आता येईलच, एक्झाम येतील तर त्याच्यावर पण काम करावं लागेल. SPPU, BCA, MCA, तर त्यांच्यासाठी DSA वगैरेचे वन शॉट, ऑपरेटिंग सिस्टीम, DBMS या गोष्टींचे वन शॉट बनवायचं काम चालू करायचं. म्हणजे कॉलेजचे सब्जेक्ट आधी BIT स्टार्ट करू, नंतर SPPUचे बाकीचे उरलेले सब्जेक्ट आलं ना. तर आजच्या दिवस एवढंच होतं. याला चांगलं रिवाईज करा, नोट्स त्याच्या रिवाईज करा, बाकी सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर होऊन जाईल. तर अभ्यास करत राहा. बाकी बघू आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये. ना आता आपलं लेक्चर डायरेक्टली नेक्स्ट कधी होईल? मंडेला आपलं लेक्चर होईल. तर चालेल, बघू आता आपण पुढे आपल्याला काय प्लॅन करायचं हे सर्व आपण कम्युनिटी पोस्टला टाकत जाऊ आणि इंस्टाग्रामला पण आपल्या नवीन नवीन अपडेट्स येतच राहतील. तर आजचे दिवस एवढंच.